टाकळी तालुका मिरज येथील मेंढपाळ शिवाजी वाघमोडे यांच्या मेंढ्याच्या कळपावर लांडग्याने हल्ला करून 14 मेंढ्यांना मारून टाकल्याने त्यांचे सुमारे 1.5 लाखाचे नुकसान झाले। या घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला। टाकळी येथील शिवाजी बिरू वाघमोडे हे संदीप सर्जेराव पाटील यांच्या शेतात 150 मेंढ्या बसवल्या होत्या। शिवाजी वाघमोडे दिवसभर मेंढ्यांना फिरवून आणल्याने ते मेंढ्या बसवलेल्या ठिकाणी झोपले होते। शुक्रवारी रात्री 1:30च्या सुमारास मेंढ्या ओरडू लागल्याने मेंढपाळ शिवाजी वाघमोडे यांना जाग आली। त्यांनी मेंढ्याकडे बॅटरी रोखून पाहिले असता 3 भले मोठे लांडगे मेंढ्यावर हल्ला करत असल्याचे त्यांनी पाहिले। ही घटना अचानक घडल्याने भांबवलेले मेंढपाळ शिवाजी वाघमोडे यांनी लांडग्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला, मात्र लांडगे मेंढपाळ वाघमोडे यांच्या अंगावरच येत असल्याने ते भयभीत झाले होते। त्यांच्याकडे संपर्कासाठी मोबाईल नसल्याने व आजूबाजूला जवळ कोणतीही वस्ती नसल्याने मोठी अडचण झाली। तोपर्यंत 3 लांडग्याने 14 मेंढ्यांचा बळी घेतला होता। अनेक मेंढ्यांना चावा घेऊन जखमी केले। तोपर्यंत मेंढपाळ वाघमोडे हे धावत जाऊन काही अंतरावर असणाऱ्या तपोवनातून फोन करून मुलांना बोलावून घेतले। तोपर्यंत 14 मेंढ्यांना मारून टाकून 3 मेंढ्या घेऊन लांडगे पळून गेले होते। शिवाजी वाघमोडे यांचे सुमारे 1.5 लाखाचे नुकसान झाले। याबाबतची माहिती वन विभागाला मिळताच त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला। त्यांनी आजूबाजूचा परिसर पाहून मेंढ्यावर हल्ला करणारा लांडगाच असल्याची खात्री केली। त्याबरोबरच टाकळी येथील शंकर श्रीकांत कौलगे यांची 1 वर्षाची शेळी गुरुवारी मध्यरात्री लांडग्यांनी हल्ला करून फस्त केली। त्यांचेही सुमारे 10,000चे नुकसान झाले। त्याचबरोबर टाकळी येथील प्रधान वाघमोडे यांच्या लांडग्याने फस्त केले असून त्यांचेही सुमारे 20,000चे नुकसान झाले। शेळ्या व मेंढ्यावर हल्ला वाढल्याने शेतकरी व मेंढपाळामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून शासनाकडून झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे। मेंढपाळ शिवाजी बिरू वाघमोडे यांच्या 14 मेंढ्यावर हल्ला करून लांडग्यांनी मारून टाकल्याने त्यांचे सुमारे 1.5 लाखाचे नुकसान झाले। शासनाकडून त्याची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे।